मनीमध्ये प्रिंटआउट झेरॉक्स कशी घेतली जातात तेच आज दाखवणार आहे मी. मला असं DM नावाचं दुकान शोधायचं आहे. अशा प्रकारची मशीन दिसेल. इथे तुम्हाला स्कॅन करायचं आहे. आधी इकडे येईल की लँग्वेज सिलेक्ट करायची, इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करायची. त्यानंतर तुम्हाला काय हवं आहे, फोटोज हवे आहेत, फोटो बुक हवे आहेत, काय हवे, कॉपी पाहिजे, सो कॉपी सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला इकडे येणार की काय आहे तुमच्याकडे PDF डॉक्युमेंट आहे या कॉपी विथ PDF डॉक्युमेंट सिलेक्ट करा. त्याच्यानंतर ब्लॅक अँड व्हाईट सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुम्ही कसं हे करणार आहे बाय स्मार्टफोन याच्यावर करा आणि डिरेक्ट ट्रान्सफर करा. लाईक तुम्ही इथे केबलने पण करू शकता, ऑनलाईन ट्रान्सफर, ब्लूटूथने पण, एअरप्रिंटने पण. हे आयफोनसाठी कामाला येतं, ऑल डिव्हाइससाठी. तुम्ही एअरप्रिंटवर सिलेक्ट करा. माझा आयफोन आहे ॲक्च्युली, त्याच्यामुळे सिलेक्ट झालं, एक फाउंड भेटला. त्याच्यानंतर स्टार्ट नाव करा. त्याच्यानंतर इथे तुम्हाला कळतील की तुम्हाला कुठलं घ्यायचं आहे, पोर्ट्रेट घ्यायचं आहे, काय घ्यायचं आहे, लँडस्केप घ्यायचं आहे. तर मला तर ब्लॅक अँड व्हाईट हवं आहे. एंटर करा. प्लस इथे मग तुम्हाला कॉपीज दिसतील, तर किती कॉपीज. सो आता सध्या मी पार्ट टाईम जॉब शोधतो आहे, सो आय नीड मोर कॉपीज. देन 15 कॉपीज मी घेतो आहे याच्या, आणि 15 नाही, बारकोड भेटतो. हा बारकोड स्कॅन करणार. तर त्यानंतर असं स्कॅनर घ्यायचं, ही मशीन असते तिकडे. असं बारकोड स्कॅन केला तर तुमच्या आता डॉक्युमेंट्स इकडे येऊन जातील. काय काय दाखवले की तुमचे प्रिंटआउट होतं ते 4 मिनिट लागेल. आणि ब्लॉक नंबर 1 सो हा आहे. इथून जे प्रिंटआउट येतात आहे ते बघू शकता तुम्ही. हा पाऊच असतो, हा पाऊच घ्यायचा, हे याच्यात टाकायचं, बिलिंग करायचं, झालं तुमचे प्रिंटआउट किंवा झेरॉक्स.